दिनांक 18/5/2026 रोजी आमच्या बारचे ज्युनियर सुमित खोसे साहेब हे महिला बाल कल्याण सेंट्रल बिल्डिंग धाराशिव या ठिकाणी काही नकला पाहिजे असल्यामुळे त्या ठिकाणी गेले होते. त्यावेळेस तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना उलटसुलट भाषा करून तुझ्यावर अट्रॅसिटी दाखल करू, तुझ्या विरोधामध्ये 353 करू, अशा प्रकारचे सिरियस गुन्हे दाखल करू म्हणून धमकी दिली आणि त्यांना अर्वाच्य भाषेमध्ये त्यांच्या विरोधामध्ये वक्तव्य केलं. म्हणून आज आम्ही कलेक्टर साहेबांना त्याची चौकशी करावी म्हणून या ठिकाणी बारच्या वतीने निवेदन दिले. कोणत्या विभागाचे आवाज मोठे मी ॲडव्होकेट सुमित बाळासाहेब खोसे दिनांक 18/5/2026 रोजी महिला तक्रार निवारण आयोगामध्ये RTIचं ॲप्लिकेशन देण्याकरिता गेलो होतो. ॲप्लिकेशन देण्याकरिता गेल्यावर त्यांनी माझं ॲप्लिकेशन घेतलंच नाही आणि माझं ॲप्लिकेशन तोंडावर फेकून दिलेलं आहे त्यांनी. आणि ही महिलांची माहिती आम्ही तुम्हाला देत नाही. मी म्हणलं तसंच मला कागदावर लिहून द्या की तुम्ही ही माहिती आम्हाला देऊ शकत नाही, तर आम्हाला काही दुसरी काही कामं नाहीत का, तुम्हाला वकिलांना काही कामं नाहीत म्हणून तुम्ही इथे येऊन आम्हाला त्रास द्यायला लागलात, अशा पद्धतीनं मला बोलल्या. आणि एवढं करून सुद्धा पुन्हा तुझ्यावर केस करते, तू मूर्ख आहेस का, तुमच्या वकिलांची काय लायकी आहे हे आम्हाला माहिती आहे, अशा पद्धतीनं पूर्ण वकील समाजाला बोललेले आहेत. काय मागणी केली? त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे, त्यांचं निलंबन केलं पाहिजे. आणि त्यांचं नाव आहे संध्या तेरकर व शारदा गंडरे. याची माहिती मिळाली पाहिजे.